संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये पोलिसांवरही आरोप झाल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे। त्यातच आता महिला दिनी बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे। महिला दिनाचा सत्कार करायचं म्हणून बोलावून घेतलं आणि पोलिसांनीच त्या महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप झालाय। पाटोदा पोलीस स्टेशनच्या बीट अंमलदारावर या महिलेने हा गंभीर आरोप केलाय। त्या पोलिसावर पाटोदा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेवराई तालुक्यातील एक महिला पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली होती। याच संपर्कातून महिला दिनाचं निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा इथं बोलावण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केलाय। तसंच आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्याने दिली असंही या महिलेचं म्हणणं आहे। यातील फिर्यादी महिला ही 25 वर्षाची असून मूळ राहणारी गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे। 10-15 दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली। त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे, तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर। त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले। त्यानंतर गडकर हे तिथं पोचले। मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले, एका रूमकडे जायला लागले थोडक्यात, आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली। तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही, एकटीच आहे, म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला। या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे। आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। यानंतर पुढील तपास कसा काय राहणार सर? पुन्हा सध्या FIR दाखल करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे, की साक्षीदार असतील, घटनास्थळ असेल, निश्चित असेल, पंचनामे असतील, जोही काही तपास आहे तो करणार आहोत। हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर 77/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(a)(1) अन्वये दाखल करण्यात आलेला आहे। स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे। आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवीन की घर कोणतं आहे। स्टेट बँक पाठवण्याचे का पाठवते बाहेर? स्टेट बँक पाठवतच। आता कुठली ऐकून घ्या, ती पुण्याला राहते, गेवराईची राहणारी आहे। हा कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख आहे का तसं काही? यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ऑफिसला येईल असे बोलले। या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या प्रतिमेला पुन्हा एकदा तडा गेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।